आहे बघा रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म. 3 गुणधर्म आहे, परावर्तनता, सममितता आणि संक्रामकता. आता बघा पहिलं जे आहे परावर्तनता म्हणजे काय, दिलेली एक कोणती तरी रेष असेल ती स्वतः सोबतच काय असते, एकरूप असते, असा हा पहिला नियम आहे. इथे त्यांनी दिला आहे बघा, रेख ए बी एकरूप रेख ए बी, म्हणजे कोणतीही जी रेख असेल ती स्वतः सोबतच काय असते, एकरूप असते. बरोबर. त्यानंतर आहे सममितता. बघा समजा 2 रेषा आहे, जर पहिली रेषा दुसऱ्या रेषेसोबत काय आहे, एकरूप आहे, तर दुसरी रेषा पहिल्या रेषेसोबत सुद्धा काय असू शकते, म्हणजे असतेच, एकरूपच असते. याला आपण काय म्हणतो, सममितता. परावर्तनतामध्ये काय की कोणती पण रेख असेल ती स्वतःभोवतीच एकरूप असते. सममिततामध्ये काय असतं की समजा पहिली ए बी आहे तर ती दुसऱ्या सोबत सी डी सोबत एकरूप आहे, तर ती सी डी पण ए बी सोबत काय असते, एकरूप असते. त्यानंतर आहे संक्रामकता. यामध्ये आपल्याला 3 रेषा घ्याव्या लागतात. जर ए बी सी डी सोबत काय आहे, एकरूप, आणि हा सी डी जर ई एफ सोबत एकरूप आहे, म्हणजे बघा पहिली रेख आहे ही दुसरी सोबत एकरूप आहे, दुसरी रेख ही तिसरी सोबत एकरूप आहे, तर काय होतं, जी पहिली रेख आहे ती तिसऱ्या रेषेसोबत काय असते, एकरूप असते. म्हणजे बघा इथे समजा ए बी जी होती ती कोणासोबत एकरूप होती, सी डी, सी डी एकरूप कोणासोबत होते, ई एफ. असं असेल तर ही ए बी जी असते ती काय असते, ई एफ सोबत एकरूप असते. ह्या आहे 3 आपले गुणधर्म, रेषाखंडांच्या एकरूपतेचे गुणधर्म, परावर्तनता, सममितता आणि संक्रामक. त्यानंतर आहे रेषाखंडांचा मध्यबिंदू. मध्यबिंदू, मध्यबिंदूतच काय आहे त्याचा अर्थ. समजा हा एक रेषाखंड आहे पी क्यू आणि यांचा मध्यबिंदू बरोबर सेंटरला अगदी मध्यावर असणार, म्हणजे इथे त्याला आपण नाव देऊ समजा ओ. इथे आहे तो बिंदू ओ, तर ओ हा बिंदू काय आहे, पी आणि क्यू चा मध्यबिंदू आहे असं आपण म्हणतो. समजलं मध्यबिंदू काय. त्यानंतर आहे रेषाखंडांची तुलना. रेषाखंडांची तुलना म्हणजे काय, लहान मोठेपणा. समजा एखादी रेषा आहे ही ए बी, तिचं माप आहे समजा 2 सेंटीमीटर. दुसरी एक रेषा आहे समजा पी क्यू, तिचं माप आहे 4 सेंटीमीटर. तर आपण काय म्हणणार, रेषा ए बी रेषा पी क्यू पेक्षा काय आहे, लहान आहे, किंवा रेषा पी क्यू रेषा ए बी पेक्षा मोठी आहे. याला आपण तुलना म्हणतो, कंपॅरिझन, लहान मोठेपणा ठरव. त्यानंतर आहे बघा रेषाखंडांची किंवा किरणांची लंबता, परपेंडिक्युलर, असं आपण ऐकलेलं आहे. बघा 7वी मध्ये आपण शिकलेलो आहे. समजा हा एक रेषाखंड आहे, तो दुभागणे, रेषाखंड दुभागणे. आपण दुभागायचो बघा, रेषाखंड काढायचो एक ठराविक लांबीचा, मग कर्कटक घ्यायचो, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचो, वरती एक कंस टाकायचा, खाली एक कंस, तेच अंतर ठेवून ह्या पॉइंटला ठेवणार, कंस टाकणार, 2 आपल्याला इथे काय मिळणार, बिंदू असे, आणि हे सरळ असे जोडले की आपल्याला दिलेल्या रेषाखंडाचा काय मिळायचा, लंब मिळायचा, परपेंडिक्युलर मिळायचा. त्यालाच आपण काय म्हणतो, रेषाखंडांची लंबता किंवा किरणांची लंबता. बरोबर. असं आता हा जो लंब असतो तो काय करतो, रेषाखंडांचे 2 समान भागांमध्ये रूपांतर करतो. बरोबर. ठीक आहे. त्यानंतर आहे बघा बिंदूचे रेषेपासूनचे अंतर, डिस्टन्स. समजा एखादी रेषा आहे आणि इथे एखादा बिंदू आहे, याचा अंतर आपल्याला शोधायचं आहे, तर काय करावं लागेल, पहिल्यांदा असा एक लंब टाकावा लागेल आणि मग हे अंतर आपण मोजणार. आता हा बिंदू इकडे आहे, एखादा बिंदू इकडे असू शकतो, इथे एखादा असू शकतो. प्रत्येक बिंदूचं अंतर त्या रेषेपासून वेगवेगळं असू शकतं. ठीक आहे. त्यानंतर आहे सराव संच 1.2. खालील सारणीत संख्या रेषेवर बिंदूचे निर्देशक दिले आहेत, त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहे का ते ठरवा. बरोबर. सारणी दिसते आहे. पहिलं उदाहरण आहे रेख डीई आणि रेख ए बी. आता हे काय करायचं आहे, आपल्याला एकरूप आहेत की नाही ठरवायचं. एकरूप कसे ठरवणार आपण, काय शिकलो आपण रेषाखंडांची एकरूपतामध्ये. एकरूप आहे की नाही हे कसं ठरवणार, की त्यांची लांबी सारखी असेल तर, लांबी सारखी असेल तर ते एकरूप आहे, लांबी सारखी नसेल तर ते एकरूप नाही. ठीक आहे. पहिल्यांदा आपण रेख डीई साठी बघूया, डीई ची लांबी काढूया. सराव संच 1.1 मध्ये आपण लांबी कशी काढायची हे शिकलेलो आहे. ठीक आहे. रेख डीई यामध्ये आधी आपण काय करणार, निर्देशक लिहिणार. बघ डी चे निर्देशक किंवा डी चा निर्देशक, डी चा निर्देशक किती आहे, -7. नंतर ई चा निर्देशक किती आहे, 9. लहान मोठेपणा ठरवा. -7 आणि 9 यांच्यामध्ये कोणती संख्या मोठी आहे, 9. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे,
DE ची लांबी शोधायची आहे, तर काय करणार आपण 9 वजा वजा म्हणजेच काय येणार वजा वजा अधिक, उत्तर किती येणार मग 16. म्हणजे DE ची लांबी किती आलेली आहे 16. आता सेम आपल्याला काय करायचं आहे AB ची लांबी शोधायची आहे. आता इथे लिहूया रेख AB. A चा निर्देशक किती आहे -3. B चा निर्देशक किती आहे 5. लहान मोठेपणा ठरवा, कोण मोठा येणार 5. मग आपल्याला AB ची लांबी काढायची आहे. 5 वजा वजा 3 वजा वजा होणार अधिक, AB बरोबर किती आलं मग 8. बघा दोघांच्या लांब्या सारख्या आहेत का नाही, त्यामुळे दिलेले रेषाखंड एकरूप आहेत का नाही. मग आपण ते इथे का लिहिणार, म्हणून जो DE आहे किंवा रेख DE आपण डायरेक्ट लिहूया, DE आणि AB ची लांबी काय सारखी नाहीये. ठीक आहे, मग त्यावरून आपण काय लिहू शकतो, रेख DE एकरूप नाही कोणासोबत, रेख AB सोबत. बघा एकरूप आहे की नाही ते ठरवलं कसं, रेख DE आणि AB आपल्याला दिलं होतं, त्यावरनं काय काढली त्यांची लांबी, लांबी दोघांची सारखी आली नाही, त्यामुळे काय केलं लांबी सारखी नाही म्हणजे ते एकरूप नाही. हे असं जे चिन्ह असतं ते एकरूपतेचं असतं, एकरूप नाही म्हणून आपण काय केलं त्याला क्रॉस केलं. हवं तर तुम्ही पूर्ण वाक्यात पण लिहू शकतात की रेख DE आणि रेख AB एकरूप नाही. लिहून ठेवू आपण, रेख DE व रेख AB एकरूप नाही. वाक्यात पण लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, त्यानंतर पुढे आहे बघा रेख BC आणि रेख AD. सेम करायचं आहे बघा, रेख BC साठी B चा निर्देशक बघा, B चा निर्देशक किती आहे 5 आणि C चा निर्देशक किती आहे 2. C चा निर्देशक किती आहे 2. लहान मोठेपणा ठरवा, 5 मोठा आहे. मग आपल्याला काय करायचे आहे BC ची लांबी, म्हणजेच काय येणार बघा 5 वजा 2, ती किती येणार 3. म्हणजे BC ची लांबी किती आलेली आहे 3. आता तसंच काय करायचं आहे AD साठी, रेख AD. पहिल्यांदा काय लिहिणार आपण A चा निर्देशक आणि D चा निर्देशक. बघा A चा निर्देशक आहे -3 आणि D चा निर्देशक आहे -7. लहान मोठेपणा ठरवायचा, कोण आहे मोठं -3. आपण काय करू यांची लांबी काढूया AD ची, -3 वजा वजा 7 -3 अधिक 7 म्हणजेच AD ची लांबी किती आलेली आहे मग 4. अधिक वजा वजा होतं म्हणून 4 झालं. बघा मग BC ची लांबी आणि AD ची लांबी सारखी आली का नाही, आपण ते लिहू शकतो. ठीक आहे, मग त्यावरनं काय आहे रेख BC एकरूप नाही कोणासोबत, रेख AD सोबत. पूर्ण वाक्यात पण लिहायचं तर लिहू शकता, रेख BC आणि रेख AD एकरूप नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा एकरूप आहे की नाही दिलेल्या रेषा हे आपण ठरवू शकतो. त्यानंतर आहे पुढचं उदाहरण बघा, बिंदू M हा रेख AB चा मध्यबिंदू आहे आणि AB बरोबर 8 तर AM बरोबर किती.
आता मध्यबिंदू, समजा आपण पहिल्यांदा काय करू, आकृती काढूया. बघा हा ए आणि बी आहे आणि यांचा मध्यबिंदू काय आहे, एम आहे. ए बी बरोबर किती आहे बघा, 8. ए एम बरोबर किती, काय केलेलं आहे, ए एम बरोबर आपल्याला शोधायचं आहे. आता हे जे मध्यबिंदू असतो तो काय असतो की हा मध्यबिंदूमुळे ए बी चे 2 समान भागांमध्ये रूपांतर झालेले असतं. म्हणजे ए बी च्या निम्मा कोण असतो, ए एम आणि एम बी. आपण लिहू शकतो, पहिल्यांदा लिहिणार आपण बिंदू एम हा रेख ए बी चा मध्यबिंदू आहे. ठीक आहे, मध्यबिंदू आहे म्हटल्यावर काय असतं बघा, ए बी आणि ए एम किंवा एम बी चं रिलेशन, संबंध काय असतो की जो ए बी असतो त्याच्या निम्मा काय असतो, ए एम असतो. बरोबर, मग आपण काय लिहू शकतो, आपल्याला काय शोधायचं आहे, ए एम बरोबर निम्मा म्हणजे हाफ कोण असतो, ए बी च्या हाफ. मग 1/2 गुणिले ए बी किती आहे, 8. 2 ने 8 ला भाग दिला तर उत्तर किती येणार, 4. म्हणजेच ए एम बरोबर किती आलेला आहे, 4. समजलं. आकृती काढली, त्यानंतर बिंदू एम ए बी चा मध्यबिंदू आहे ते लिहिलं. मध्यबिंदूचं काय असतं की त्या रेषेच्या बरोबर तो समान भागात रूपांतर करतो किंवा दोन्ही समान भाग होतात. म्हणून ए एम जो असतो तो ए बी च्या काय असतो, निम्मा. मग आपण काय केलं, 1/2 नी काय केलं, आपण त्याला गुणलं, म्हणजेच 2 नी भाग दिला तर उत्तर किती आलं, 4. ए एम किती आला, 4. ए एम 4 असेल तर एम बी पण किती येणार, 4, कारण ते दोघं पण काय असतात, सारखे असतात. त्यानंतर बघा, जर ए बी बरोबर 5 सेंटीमीटर आहे, बीपी बरोबर 2 सेंटीमीटर आहे आणि एपी बरोबर 3.4 सेंटीमीटर आहे, तर या रेषाखंडांचा लहान मोठेपणा ठरवा. जे दिलं आहे ते लिहून घेऊयात, खूप सोपं आहे. ए बी बरोबर 5 सेंटीमीटर, बीपी बरोबर 2 सेंटीमीटर आणि एपी बरोबर 3.4 सेंटीमीटर. आता हे जे नंबर आहेत, अंक आहेत, त्यामध्ये आधी आपण काय करू, लहान मोठेपणा ठरवू. सगळ्यात मोठा कोण आहे, 5. त्याच्यापेक्षा लहान कोण आहे थोडा, 3.4. आणि सगळ्यात लहान कोण आहे, 2. म्हणजेच काय येणार बघा, 5 कोण आहे, ए बी. 3.4 कोण आहे, एपी. आणि 2 कोण आहे, बीपी. हेच काय आहे त्यांची रेषाखंडांची लहान मोठेपणा. मग ए बी सगळ्यात मोठा आहे आणि बीपी सगळ्यात छोटा आहे. एपी त्यांच्या काय आहे, मधोमध. ठीक आहे, हे आहे त्यांची एक